जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेला मिशन आरंभ इयत्ता 8वी या परीक्षेच्या आपल्या एप्रिल महिन्यापासून तासिका चालू आहे। त्याची आजची तासिका आमचे कोपरगाव तालुक्यातील सोमय्या विद्या मंदिर साखरवाडीचे शिक्षक श्री राऊत संजय नथू हे आज घातांक या विषयाची तासिका घातांकाचे नियम समजून सांगणार आहेत। तर मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण एकदम लक्षपूर्वक या तासिकेकडे काळजीपूर्वक आपल्या नोट्स वगैरे काढून लक्ष द्यावे आणि मी सरांना विनंती करतो की आपण तासिका सुरू करावी। विद्यार्थी मित्रो, मागील तासिकेला आपण घातांक प्रकरणाची सुरुवात केली होती आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे घातांकाचे नियम, हे सगळेचे सगळे नियम आपण पाहिले होते। तर ते नियम जर आले तुम्हाला तर आणि तरच उदाहरणं सोडवता येऊ शकतात। तर आता आपण पुन्हा एकदा एक 2-5 मिनिटांमध्ये आपण ते नियम पाहणार आहोत। ते नियम कोणकोणते होते त्यामध्ये काही विशिष्ट नियम मी स्थळावर समजून सांगतोय, ते समजून घ्या आणि त्यानंतर आपण उदाहरणं सुरू करूया। त्यामध्ये नियम पहिला होता बाप, a चा m घातांक गुणिले a चा n घातांक। जर पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकाची बेरीज करायची। म्हणजे या ठिकाणी a चा m अधिक n अशा पद्धतीने आपल्याला क्रिया करावी लागते। जर पाया सारखा असेल तर घातांकाची बेरीज करायची, हा पहिला नियम होता। आता दुसरा नियम असा होता बा, समजा गुणाकाराच्या ऐवजी भागाकाराची क्रिया असेल तर काय करायचं। जर गुणाकार असेल तर तुम्ही बेरीज करत होता आणि जर भागाकार असेल तर वजाबाकी करायची, घातांकांची वजाबाकी। m मायनस n, m वजा n, हे दोन नियम महत्वाचे। अजून पुढचे नियम कोणते शिकलो आपण पहा। एखादी कोणतीही संख्या असेल फक्त ती शून्य नसेल, फक्त अट अशी आहे की ती शून्य नसली पाहिजे। त्या संख्येचा जर शून्य घातांक असेल तर त्याची किंमत 1 येत असते। हा एक नियम आपण शिकलो होतो। त्यानंतर पुढे नियम शिकलो होतो, एखाद्या कंसामध्ये 2, 3 कितीही संख्या असू द्या आणि त्याचा घातांक जर एखादी संख्या असेल तर त्या प्रत्येक कंसातील संख्येचा सुद्धा घातांक तो असतो। पण अट आहे गुणाकाराची क्रिया पाहिजे, गुणाकार आणि भागाकार। x चा a घातांक गुणिले y चा a घातांक, अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे नियम शिकलो होतो। हे नियम तुम्हाला आले पाहिजे तर गणित समजते। आता अजून कोणती गोष्ट घातांकामध्ये येणं गरजेचं आहे ते पाहूया। तुम्हाला वर्ग घन या संकल्पना झालेल्या आहेत, त्या सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, कारण त्याचा वापर इथे होतो। आता इथे तुम्ही जर पाहिलं असेल की वर्ग म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने गुणलं आणि घन म्हणजे त्या संख्येचा 3 वेळेस गुणाकार केला। आता या ठिकाणी तुम्हाला असं लक्षात आलं पाहिजे, समजा 2 चा वर्ग हा 4 दिसतोय, 2 चा वर्ग आपण 4 केलेला आहे। 2 चा समजा मी तिसरा घात केला तर तो येईल 8। तो उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात यायला पाहिजे, 8 असेल तर तो 2 चा तिसरा घात आहे, 4 असेल तर 2 चा वर्ग आहे। त्याचप्रमाणे तुम्ही 3 च्या बाबतीत जर विचार केला तर 3 चा वर्ग 3 त्रिक 9 येतो, 3 चा वर्ग 3 त्रिक 9 येतो आणि 3चा समजा आपण तिसरा घात जर करण्याचा प्रयत्न केला तर तो येईल 27। पण 27 जर असेल तर तो 27 3चा तिसरा घात आहे आणि याच्यावरून तुम्हाला पूर्ण वर्ग किंवा पूर्ण घनसंख्या सुद्धा माहित पाहिजे, म्हणजे गणित सोडवताना सोपं जाईल। उदाहरणार्थ जर काही केला तर 9 चा वर्ग 81,
पहा 9चा वर्ग किती आहे 81. 81 असेल तर तो 9चा वर्ग आहे असं तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याचप्रमाणे अजून आपण कसं लिहू शकतो त्या 9चा 9 हा 3चा वर्ग आणि त्याचा वर्ग. मी काय केलं त्या 9च्या जागी 3चा वर्ग दिला 3चा वर्ग तो त्याचा वर्ग. आता इथे आपण तो रूल वापरला नियम घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार करायचा म्हणजे 2 गुणिले 2 किती होईल 4. या सगळं किती आले 4 81. तर याच्यावरून असं लक्षात येतं पहा 81 हा 3चा चौथा घात. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया तुम्हाला माहित पाहिजे म्हणजे गणित सोडवताना अतिशय आपल्याला सोपं जाऊ शकतं. तर चला आपण आता पुढचे उदाहरण घेऊया. आता वेगवेगळ्या प्रकारचे मिश्र उदाहरण येतात. तर समजा आपण एक उदाहरण लिहितो 6 गुणिले 4 भागिले वजा 3 आणि कंसाचा घातांक 0 अधिक 2x अधिक 2.9 बरोबर 5.7 अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे. आणि खाली तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय देतात त्यापैकी एक पर्याय तुमचं उत्तर असतं. आता समजा हे उदाहरण आपल्याला कशा प्रकारे सोडवता येईल. आता उदाहरण पाहून तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना येत असतील का. आता तुम्ही जर विचार केला नीट हा कंस जर पाहिला 6 गुणिले 4 भागिले वजा 3 एखादा काय विचार करेल अरे 3 ने 4 6ला भाग जातो 3 गुणिले 6 भाग देऊन टाकू. परंतु तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल त्या पूर्ण कंसाचा घातांक 0 आतमध्ये क्रिया करून एखादी संख्याच बनणार आहे ना. मग ती संख्या बनल्यानंतर नियम काय सांगतो आपल्याला कोणत्याही संख्येचा 0 घातांक असेल कोणत्याही संख्येचा 0 घातांक असेल तर त्याची किंमत किती असते 1 असते. तर या नियमानुसार या सगळ्या कंसाची किंमत आपण 1 घेऊ शकतो. म्हणजे 6 गुणिले 4 भागिले वजा 3 तर 0 घातांक किंमत 1 येईल म्हणजे 1 आले हे कॅल्क्युलेशन इथं फास्ट होऊन गेला. अधिक 2x अधिक 2.9 बरोबर 5.7. आता इथे विचार केल्यावर हे सिंपल इक्वेशन तयार झाले समीकरण तयार झाले की जे 6वी मध्ये तुम्ही शिकलेला आहात समीकरण सोडवण्याची पद्धत. प्रथमतः इथं 2 अंक दिसतात यांची बेरीज करायला काही हरकत नाही. बेरीज जर केली 2.9 अधिक 1 त्याची बेरीज 3.9 अधिक 2x बरोबर 5.7. तर या ठिकाणी समीकरणाचे नियम तुम्हाला अप्लाय करावे लागतील. आपल्याला x ची व्हॅल्यू करायची किंमत काढायची म्हणजे उरलेल्या अधिक किंवा वजाने जोडलेल्या संख्या दुसऱ्या बाजूला घेऊन जाणे. इथं प्लस 3.9 आहे अधिक 3.9 आहे तिकडे जाऊन वजा होईल 2x बरोबर 5.7 वजा 3.9. ही वजाबाकी व्यवस्थित करा 5.7 वजा 3.9 किती येईल वजाबाकी पहा. 5.7 वजा 3.9 ही वजाबाकी व्यवस्थित केली तर तुम्हाला सहज करता येईल. 5.7 वजा 3.9 वजाबाकी करा व्यवस्थित. 17 समजा घेतली आपण 17 मधून 9 गेले 8 होते इथे एक घेतला होता इथे 4 झाले समजा 4 गेले 1 म्हणजे 1.8 ही वजाबाकी. आता शेवटच्या पायरीकडे आपण आलेलो आहे. आपल्याला x ची किंमत काढायची. कोणती किंमत काढायची x आणि 2x चा अर्थ 2 गुणिले x येतो 2 गुणिले
तर 2 जे गुणिले ते तिकडे जाऊन भागिले होईल, म्हणजे आपण छेद म्हणतो. एक्स बरोबर 1.8 डिवायडेड बाय 2 छेद 2. आणि आता भाग द्यायचा. भाग दिल्यावर किती? 2×9=18. अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलेले असेल 0.9 हे त्याचं आन्सर असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही हे समजून घ्यायचं. पटकन लिहून घ्यायचं सगळ्यांनी. लिहिताना थोडस 1 मिनिटात लिहायचंय, पण काळजीपूर्वक लिहायचं. चला तर पाहूया आता दुसरं उदाहरण. एक दुसरं उदाहरण असं आहे बा, हे 2018 या शिष्यवृत्ती परीक्षेला आलेलं उदाहरण. 2018 उदाहरण असं आहे बा, वर्गमुळामध्ये तुमचा एक कंस आहे, त्यात परत एक वर्गमूळ आहे आणि त्या कंसाचा तो वर्ग आहे. कंसाचा वर्ग वजा 64 वर्ग आणि परत कंसाचा वर्ग आहे 1/6 छेद वर्गमुळात 36. आता उदाहरण जर पाहिलं तर असं वाटतं खूप अवघड असेल, पण तुम्हाला जर सगळे नियम माहीत असतील तर खूप सोपं उदाहरण आहे. तर काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. समजा इथे लिहितो मी, नंतर परत करतो. एखादा वर्गमुळात जर संख्या असेल, वर्गमुळात स्क्वेअर रूट मध्ये, तर त्याचा अर्थ असा असतो त्याचा घातांक 1/2 असतो. वर्गमुळात 2 असेल तर त्याचा घातांक 1/2 असतो. आणि त्याचा मी जर वर्ग केला, त्याचा वर्ग, तर याचा वर्ग करताना हे 2 ला 2 कॅन्सल होऊन जातील आणि शिल्लक राहील फक्त 2. शिल्लक राहील फक्त 2. म्हणजे वर्गमूळ आणि वर्ग, वर्गमूळ आणि वर्ग एकमेकाला कॅन्सल होऊन तीच संख्या शिल्लक राहते. हा नियम जर तुम्हाला माहित असेल, हा बेस जर माहित असेल तर पटकन सुटत. आता पहा, इथे तुम्ही पहा, या कंसाचा वर्ग आहे आणि हे वर्गमूळ आहे. आता आपण पाहिलं वर्ग आणि वर्गमूळ एकमेकाला कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे शिल्लक राहील फक्त वर्गमुळात 100. हा वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झाले, वजा 64. आता इथे कोणता नियम बसतो पहा, एखादी संख्या तिचे 2 घातांक आहेत, घाताचा घात. अशा वेळेस 2 घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार करायचा, मल्टिप्लिकेशन. गुणाकार कसा होईल पहा, इथे 2 आहे म्हणजे 2/1 गुणिले 1/6 हा गुणाकार होईल. छेद इथे जर पाहिलं वर्गमुळात 36, वर्गमुळात 36, 36चं वर्गमूळ सगळ्यांनाच माहिती आहे 6चा वर्ग, 6×6 36. त्यामुळे 36चं वर्गमूळ 6. पुढची स्टेप पहा, पुन्हा इथे वर्गमुळात 100 आले,
म्हणजे 100 सुद्धा कशाचा तरी वर्ग आहे. 100 हा 10चा वर्ग आहे. 10 गुणिले 10 बरोबर 100. आणि म्हणून वर्गमुळात 100 तर वर्गमूळ जर काढलं तर ते 10 10 मायनस. आता इथे पहा, इथे घाताचा घात होता, घातांकाचा गुणाकार केला, भाग देऊन टाकायचा, एक बेत्रिक 6. म्हणजे इथे 1/3 आले का, 1/3. आता 64 हा कितीचा कितवा घात आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 64 4च्या बाबतीत पहा, 3च्या बाबतीत पहा. 4च्या बाबतीत जर शोध लावला तर 4चा तिसरा घात आहे. विचार करा, 4 किती येतात? 4 चोक 16, 16 चोक 64, 64. आणि म्हणून 4चा तिसरा घात 64 हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून इथं 4चा तिसरा घात 64 झाला आणि त्याचा 1/3 शिल्लक राहिला, 1/3/6. नंतरची पुढची स्टेप पहा, 10 वजा. आता इथे परत घाताचा घात झाला पहा, घाताचा घात झाला. हे सुद्धा कसं सोडवायचं तुम्हाला माहिती आहे. हे फक्त एवढं पहा, 4चा 3/1 गुणिले 1/3. आपला नियम, एखाद्या संख्येचा डबल घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार करायचा. तो गुणाकार केला, गुणाकार करताना पहा लक्षात येईल 3 ला 3 परत कॅन्सल आहे. 4चा 1 घातांक म्हणजे 4 आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त 4 राहिले, छेद 6. आता शेवटची पाहिजे पहा, नीट जर तुम्ही पाहत असेल तर 10तून 4 गेली, इथं राहिले 6/6 आणि 6/6 म्हणजे उत्तरी इथं 1. तर अशा पद्धतीने हे जर एक्झाम्पल तुम्ही विचार करून सोडवलं तर नक्कीच तुम्हाला सोडवता येईल आणि व्यवस्थित सोडू शकता तुम्ही. आता हे लिहून घेतो. तुमच्या आन्सर मध्ये दिलेलं असतं 1 2 काय वेगवेगळे 4 ऑप्शन असतात, त्यापैकी एक ऑप्शन हा आहे. कधी कधी आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला माहित असेल की 2 ऑप्शन सुद्धा उत्तर असतात. काही ठराविक असे प्रश्न असतात की त्याचे 2 उत्तर तुम्हाला लिहावे लागतात. अशा वेळेस एक उत्तर आलं आणि दुसरं उत्तर कदाचित असं दिलेलं असेल, एक टायट आन्सर असं देऊ शकतात, 10चा शून्य घातांक किंवा कोणत्याही संख्येचा शून्य घातांक. त्यावेळेस तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, आपलं आन्सर जरी एक आलं तर त्यामध्ये ही संख्या म्हणजेच एक आहे, 10चा शून्य घातांक म्हणजे म्हणजे दोन्ही उत्तरांचे ऑप्शन तुम्हाला तिथं लिहावे लागतील. हे लक्षात ठेवायचे सगळे. व्यवस्थित लिहून घ्या पटकन. लिहिताना अतिशय काळजीपूर्वक लिहायचं आणि विचार करायचा आहे मनातल्या मनात बऱ्याच गोष्टींचा. कोणता रूल, कोणता नियम आपण तिथे यूज केलेला आहे.
लिहून झाला असेल मला वाटतं. पुढचं उदाहरण पहा. उदाहरण असे पहा. 2चा तिसरा घात अधिक 2चा चौथा घात अधिक 2चा पाचवा घात छेद 2चा दुसरा घात अधिक 2चा तिसरा घात अधिक 2चा चौथा घात. तर हे उदाहरण कसं सोडवायचं यावर विचार करा. तसं पाहायला गेलं तर खूप सोपं उदाहरण आहे, फक्त लक्षात आलं पाहिजे. याच्यामध्ये काय महत्वाचं आहे पहा, बऱ्याच जणांना ते समजत नाही. कॉमन काढणे, सामायिक घटक काढणे हे बऱ्याच वेळा लक्षात येते. तर एक उदाहरण दाखवतो मी तुम्हाला. 2 अधिक 4. आता हे दोन संख्यांची बेरीज तुम्ही 6 करू शकतो, पण मला आता जर कॉमन काढायचं असलं याच्यामधून सामायिक घटक, तर मी काय काढू शकतो बा? 2 अधिक 4 म्हणजे 2चा वर्ग आहे. 4 म्हणजे 2चा वर्ग आहे. यातून दोन्हीकडे सारखा घटक कोणता दिसतोय तुम्हाला? समान. इथे 2 आहे, इथं 2चा वर्ग म्हणजे 2 2 वेळा आहे. 2 गुणिले 2. आता सारखा इथे 2 आहे, इथे बी 2 आहे. जो सारखा घटक असतो तो आपण कंसाच्या बाहेर काढू शकतो. हे तुम्हाला शिकवलेले 6वीला. आता इथे जर 2 बाहेर काढला तर शिल्लक काय राहील ते बी लक्षात आलं. म्हणजे 2च होता, 2च काढला म्हणजे 1 राहिला. त्याचं कारण बी कळायला पाहिजे. 2 म्हणजेच 2 गुणिले 1 म्हणून 2 काढला, 1 राहिला. 2चा वर्गाचा अर्थ तुम्हाला माहिती, 2चा 2 वेळेस गुणाकार. 1 2 बाहेर काढला म्हणून 1 2 मध्ये राहील. अशा पद्धतीने तुम्हाला हे जर लक्षात आलं बेसिक नॉलेज, तर इथे सहज सोपं जाणार. पहा कसं. आता तुम्ही परीक्षेमध्ये हे जर करत बसले 2चा तिसरा घात 8, 2चा पाचवा 32 बेरीज, एवढा वेळ जर नसतो आपल्याला, कमी वेळेत सोडवायचे. आणि म्हणून कमी वेळेत सोडवण्यासाठी तुमच्या लक्षात आलं पाहिजे 2चा तिसरा, 2चा चौथा आणि 2चा पाचवा. याच्यात कमीत कमी घात किती आहे? 2चा तिसरा कमीत कमी तो बाहेर काढायचा. 2चा तिसरा घात. आता तो जर आपण बाहेर काढला 2चा तिसरा, तिथं आहे तोच पूर्ण बाहेर काढला, तर याला गुणिले 1 आहे अधिक 2चा चौथा घात आहे, त्यातला तिसरा काढला 2चा तिसरा म्हणजे 1 2 शिल्लक राहिला अधिक 2चा पाचवा घात. आपण 2चा तिसरा काढलाय म्हणून 2चा दुसरा शिल्लक राहील छेद. या ठिकाणी मी तुम्ही नीट विचार करा, सगळ्यात लहान घातांक कोणता आहे? लहान का म्हणतो मी? की तो सगळीकडे असेल. 2चा दुसरा, हा 2चा तिसरा म्हणजे 2चा दुसरा आणि 2, 2चा चौथा, 2चा दुसरा, 2चा दुसरा असं लिहू शकतो आपण त्या नियमांचा वापर. म्हणून 2चा दुसरा घात मी बाहेर काढला. 2चा दुसरा बाहेर काढल्यानंतर इथे शिल्लक राहील. इथं 2चा दुसरा काढला म्हणजे 1 राहील. आपण 2चा दुसरा काढला म्हणजे 1 2 शिल्लक राहील अधिक. आता 2चा दुसरा घात आपण बाहेर काढला म्हणजे या ठिकाणी अजून 2चा दुसरा घात. तुमच्या लक्षात आलं पाहिजे 2चा चौथा घात हे आपण असं लिहू शकतो 2चा दुसरा गुणिले 2चा दुसरा. त्यात लिहिता येत आपल्याला, कारण घातांकाचा नियम सांगतो ना आपल्याला, पाया समान घातांकाची बेरीज 2 अधिक 2 बरोबर 4. मग 2चा चौथा जो घात होता इथे बा, तो हा आहे 2चा दुसरा 2चा दुसरा. तर 2चा दुसरा मी बाहेर काढला म्हणजे 1 2चा दुसरा राहणार आहे शिल्लक, तो इथे लिहिलेला. आता जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, दोन्ही कंस सारखे झाले का? 2 ब्रॅकेट्स आर सेम, इक्वल, आणि इक्वल ब्रॅकेट काय होता? कॅन्सल होता.
या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट काय आला? कॅन्सल. आणि दोनाचा तिसरा आणि दोनाचा दुसरा. परत तुम्हाला नियम माहिती, भागाकार या भागाकार, छेद म्हणजे भागाकार, घातांकाची पाया समान आहे, घातांकाची वजाबाकी. जे शिल्लक राहील दोनाचा तिसरा वजा दुसरा म्हणजे दोनाचा पहिला म्हणजेच दोन. तीनातून दोन गेले दोन. असं तोंडी तुम्ही प्रॅक्टिसने करू शकता. अशा पद्धतीने अवघड वाटणारं गणित सुद्धा तुम्ही काही सेकंदात सोडू शकता जर तुम्हाला हे नियम माहित असेल, बारकावे माहित असेल. पटकन लिहून घ्यायचे. व्यवस्थित समजून उमजून लिहून घ्यायचे. सर्वांचं लिहून झालं असेल. पुढचं एक्झाम्पल घ्या. 5चा शून्य घात अधिक 6चा शून्य घात अधिक 13चा शून्य घात छेद 5चा शून्य घात गुणिले 6चा शून्य घात गुणिले 13चा शून्य घात बरोबर के. तर के ची किंमत काढा असा प्रश्न. तर मी तुम्हाला वेळ देतो 1 मिनिट. हो, कोण सोडवतोय काही, नंतर मी सोडून दाखवतो. सर्व संख्येचे घातांक शून्य आहे लक्षात घ्या. फक्त क्रिया मात्र वेगळ्या आहेत. ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि त्या सगळ्या राशीची किंमत के दाखवलेली. म्हणजे याची जी किंमत आहे ती के असणार. हे जे सॉल्व्ह करता आलं पाहिजे आणि खूप सोपं आहे. काही सेकंदात सॉल्व्ह होऊ शकतो. पाहूया आता किती जणांनी सोडवला असेल तुमच्या लक्षात येईल. तर या ठिकाणी नियम कोणता बसतो पहा. कोणत्याही संख्येचा शून्य घातांक असेल, कोणत्याही संख्येचा
शून्य घातांक असेल तर किंमत आपण 1, फक्त ती शून्य संख्या नको, शून्येतर म्हणतो आपण त्याला, शून्य नको, नॉन झिरो नंबर. पण या नियमाचा वापर करून इथं पाहिलं तर फास्ट उत्तर आहे. 5चा शून्य म्हणजे कोणत्याही संख्या शून्य किंमत 1 अधिक 6चा शून्य किंमत 1 अधिक 3चा शून्य किंमत 1 छेद. खाली सुद्धा पहा त्याच संख्या आहे पण क्रिया मात्र वेगळी बरं का, गुणाकार आहे. पण आपला नियम तोच आहे, 5चा शून्य किंमत 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर 3. आता अंशस्थानी न्यूमरेटरला कोणती क्रिया आहे? 1 + 1 + 1 दॅट इज 3. आणि खाली छेद लिहायचा किंवा नाही लिहिला तरी काही फरक पडणार नाही, कारण गुणाकार 1 गुणिले 1 गुणिले 1च येणार आहे. म्हणजे या ठिकाणी के ची किंमत तुम्हाला लगेच भेटते 3. के ची किंमत 3 लिहून घ्यायचे तर. सर्वांचं गणित लिहून झालं असेल, पुढची गणित लिहा. एक्झाम्पल असेल पहा, 81 इज इक्वल टू 27 रेज टू एक्स. 81 बरोबर 27चा एक्स घातांक. तर एक्स बरोबर किती? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? करा विचार, मनामध्ये विचार येऊ द्या, काय करता येईल. आता अशा प्रकारच्या गणितामध्ये काय नियम आहे, तर पाया सारखा करून घ्यायचा पाया. तर या ठिकाणी 81 इथं 27 81 27 वेगवेगळ्या पाया दिसतात आपल्याला आणि मध्ये बरोबर चिन्ह आहे. तर पाया सारखा करण्यासाठी मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं ते ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्यांना पटकन लक्षात येईल लगेच. इथे त्या 81 आणि 27 हे 3च्या घातांकाच्या रूपातल्या संख्या आहेत. तुम्ही जर नीट विचार केला, तिथे लिहितो मी पाहत 3चा पहिला घात 3, 3चा वर्ग जर केला तो येईल 9. 3चा तिसरा घात केला तर किती येतो पहा? 27. 27. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. आता 3चा चौथा घाताकडे जाऊ, 4th पॉवर ऑफ 3. तो किती येईल पहा? 3चा चौथा घात जर केला आपण तो नीट विचाराबरोबर तर तो 27 त्रिक 81 81. म्हणजे 3चा चौथा घात 81 येतो. आता इथे जर ही गोष्ट तुमच्या लक्षात आली तर मला नाही वाटत वेळ लागेल, लगेच तुम्हाला उत्तर सांगता येऊ शकतं. त्याचं कारण असं आहे पहा, आपल्याला एका पायामध्ये करायचंय 81 3चा चौथा घात. 81 च्या वरती दिलेली 3चा चौथा घात बरोबर 27 3चा तिसरा घात.
तीनाचा तिसरा घात आणि 27च्या ऐवजी मी तीनाचा तिसरा घातलेला आहे, पण त्याचा एक घातांक आहे वरती एक ते लिहिणं आपल्याला गरजेचं म्हणून एक. त्यानंतर बघा तीनाचा चौथा घात बरोबर तीनाचा. आता इथे परत तोच नियम आला, एखादी संख्या त्याचा एक घातांक परत दुसरा घातांक, घाताचा घात जर असेल घाताचा घात तर काय होतो घातांकाचा गुणाकार, नियम आपला. म्हणून 3 गुणिले एक्स, 3 गुणिले एक्स, त्याला 3x सुद्धा आपण लिहू शकतो. आता या ठिकाणी एक नियम अजून माहित पाहिजे मला, जर समजा पायासारखा असेल ए चा एम घातांक आणि ए चा एन घातांक पायासारखा आहे, तर घातांक सुद्धा सारखे असतात. या ठिकाणी तुम्ही एम बरोबर एन लिहू शकता. मी या नियमाचा या ठिकाणी वापर करणार आहे. पायासारखा असेल तर घातांक सारखे. आता इथे आम्ही पायासारखा करून घेतलं, बेसिस आर द सेम, दॅट्स वाय पॉवर्स आर ऑल्सो सेम. म्हणजे घातांक सारखे. इथे घातांक दिसतो तुम्हाला 4 बरोबर, इथला घातांक 3 गुणिले एक्स. आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू करायची, तुमचा नियम आहे एक्स एका बाजूला ठेवायचं, एक्स ला जोडून गुणिले 3 ते गुणिले 3 असेल तर इकडे भागिले 3 म्हणजे छेद 3, म्हणजेच 4/3 बरोबर एक्स हे तुमचं आन्सर आहे. अशा प्रकारच्या गणितामध्ये सुद्धा नीट विचार केला तर 100% सगळ्यांना एक्झाम्पल सुटू शकतं असं मला वाटतं. तर व्यवस्थित लिहून घे. व्यवस्थित लिहून घ्या सगळे. याच प्रकारचं दुसरं उदाहरण तुम्हाला मी आता प्रयोग देणार. एकशे 25 चा एक्स घातांक बरोबर 625. तर एक्स बरोबर किती? आत्ता जे उदाहरण आपण सोडवलं अगदी त्याच प्रकारचं उदाहरण मी तयार करून तयार लिहिलेलं आहे. पाहूया आता किती विद्यार्थी सोडवतात एका मिनिटात.
तुम्ही जर नीट विचार केला सगळ्यांनी आणि 125 आणि 625 ही संख्या 5च्या घातांकाच्या रूपात ज्याला समजली त्याला हे गणित सहज सोडवता येतं. आता पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ते सोडवलंही असेल असं मला वाटतं. नीट जर विचार केला तुम्ही 125चा एक्स घातांक आणि 625 दिले तर हे 5च्या घातांकाच्या रूपात आपल्याला सहज लिहिता येऊ शकतं. 5चा वर्ग 25, 5चा तिसरा घात जर केला किती येईल पहा. 5 5 25, 25 5 ते 125, 125. 5चा आता चौथा लागते किती येईल पहा. 125 गुणिले 5 तर ती संख्या येईल 625. एवढं जर तुम्हाला माहित असेल तर हे गणित सोडवणं एकदम सोपं आहे. आणि म्हणून 125 म्हणजे 5चा तिसरा घात आणि त्या संख्येचा परत एक घातांक 625 5चा चौथा घात आहे. 625 हा 5चा चौथा घात. या ठिकाणी मी परत तोच नियम, एखाद्या संख्येचा डबल घातांक असेल गुणाकाराच्या रूपात तर 2 घातांक असेल तर त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे या ठिकाणी 3 आणि x चा गुणाकार होईल. x गुणिले 3 बरोबर 5चा चौथा घात. इथं परत तोच नियम अप्लाय करायचा आहे जो मागच्या गणितामध्ये तुम्ही केला होता. पाया समान असेल, बेस सारखा असेल, पाया समान असेल तर घातांक सुद्धा सारखे असतात. या नियमानुसार डाव्या बाजूचा जो घातांक आहे तो आहे एक्स गुणिले 3 आणि उजव्या बाजूचा जो घातांक आहे तो 4. याच्यावरून एक इक्वेशन मिळालं, एक समीकरण मिळालं तुम्हाला. ते समीकरण कसं सोडवायचं तुम्हाला माहिती आहे. आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणजे त्याच्या जवळ असणारी संख्या आहे ती गुणाकाराच्या रूपात असू द्या, भागाकाराच्या, बेरीज वजाबाकी ती दुसऱ्या बाजूला न्यायची. नेताना उलट क्रिया करायची. आणि या ठिकाणी पहा गुणिले 3 तिकडे जाऊन भागिले 3 एक्स बरोबर 4/3 भागिले म्हणजे छेद घेतो आपण. एक्सची किंमत आली 4/3. अशा पद्धतीने पहा तुम्हाला वेगळ्या स्वरूपाचं जरी गणित आलं तरी सहज तुम्ही सोडू शकता. तर पटकन व्यवस्थित लिहून घ्या. लिहिताना अतिशय काळजीपूर्वक लिहायचं.
याकरता वर्ग आणि घनपाठच करून ठेवायचे सगळ्यांनी 30 पर्यंत. मला कोणताही वर्ग विचारला सांगता आला पाहिजे. जर वर्ग आणि घन जर पाठ असतील तर सोडवणं खूप सोपं जातं. मला वाटतं लिहून झालेलं आहे. पुढचं गणित पुन्हा एकदा तुमच्या परीक्षेला आलेलं गणित घेणार आहोत आपण 2017 साली. साधारणपणे या घटकावर 2 गणित विचारले जातात. तर 2017 साली कोणतं गणित आलं होतं ते पाहूया. ए चा डोक्यावर एक्स घातांक आणि त्याचा घातांक वाय वजा झेड गुणिले ए च्या डोक्यावर वाय घातांक झेड वजा एक्स गुणिले ए च्या डोक्यावर झेड घातांक आणि त्याचा घातांक परत एक्स वजा वाय बरोबर किती असा प्रश्न विचारलेला आहे. उत्तर दिलेले असतात 4 तिथं 0 1 1 ए रेस टू एक्स वाय झेड ए रेस टू 1. त्यापैकी एक उत्तर असेल. तर आता हे गणित कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे याचा विचार करता आला पाहिजे. वेगवेगळे घातांकाचे नियम जर वापरले तर पटकन गणित सुटू शकतं. एवढं काही अवघड नाही. आता पहिला नियम इथे बसतो. प्रत्येक ठिकाणी घाताचा घाते म्हणजे डबल घातांक येतात. पाया आणि डबल घातांक म्हणजे पहिला तो रूल तुमचा. डबल जर घातांक असेल तर काय करायचं. डबल घातांक असेल तर गुणाकार करायचा. घातांकाचा काय करायचा गुणाकार. आता गुणाकार कसा करता येईल. ए च्या डोक्यावर एक्स हा पहिला घातांक गुणिले वाय वजा झेड. तर गुणिले आपण लिहिण्याच्या कंस लिहू तिथं म्हणजे गुणाकाराची क्रिया असेल. एक्स गुणिले वाय वजा झेड म्हणजे अर्थ तोच होतो बरं का विद्यार्थी मित्र. एक्स गुणिले वाय वजा झेड हे एक्स कंसात वाय वजा झेड अशा स्वरूपात आपण लिहू शकतो. गुणिले ए च्या डोक्यावर वाय कंसात झेड वजा एक्स गुणिले ए च्या डोक्यावर झेड कंसात एक्स वजा वाय. आता परत असा जर तुम्ही नीट विचार केला की पाया समान आहे. पाया समान आहे. आता पाया जर समान असेल ए ए ए पाया सारखा आहे तर घातांकाची बेरीज करतो आपण. पहिला नियम आपला नियम क्रमांक 1. पाया समान असेल तर घातांकाची बेरीज जर आपण केली तर काही ए च्या डोक्यावर एक्स वाय वजा झेड अधिक वाय झेड वजा एक्स अधिक झेड एक्स वजा वाय. काय केलं बघ. पाया समान होता गुणाकार होता म्हणून घातांकाची बेरीज केली. पहिला घातांक दुसरा तिसरा पहिला दुसरा तिसरा. आता हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे तुम्हाला. कसं सॉल्व्ह करणार आता. ए च्या डोक्यावर कंसातील प्रत्येक पदाला कंसाच्या बाहेरील पदाने गुणलं पाहिजे. मग पहा एक्स गुणिले वाय एक्स वाय वजा एक्स गुणिले झेड एक्स झेड अधिक वाय गुणिले झेड वाय झेड वजा वाय गुणिले एक्स वाय एक्स अधिक झेड गुणिले एक्स झेड एक्स वजा झेड गुणिले वाय झेड. आता इथं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर बरेचसे पद कॅन्सल होते. इथं पहा तुम्ही जर नीट पाहिलं जे वजा वजा पद आहे हा अधिक एक्स वाय वजा एक्स वाय.
अधिक एक्स वाय वजा एक्स वाय कॅन्सल झाला पहा. एक्स वाय मधून एक्स वाय गेला, शून्य राहतो, एकमेकाला कॅन्सल झाला. त्यानंतर एक्स झेड मायनस आणि प्लस हे सुद्धा तुम्ही एकमेकाला कॅन्सल करता. आणि वाय झेड आणि वाय झेड प्लस मायनस हे सुद्धा एकमेकाला कॅन्सल करतात. म्हणजे सगळे वजा झाल्यावर एकमेकातून तिथं शिल्लक काय आहे, काहीच नाही, म्हणजे शून्य नाही. आणि कोणत्याही संख्येचा शून्य जर घातांक असेल तर किंमत एक येते, तर याचे आन्सर एक असतं. या पद्धतीने तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. आणि खूप सोपं उदाहरण होतं, अवघड काही नव्हतं याच्यामध्ये. तर व्यवस्थितरित्या हे लिहून घ्या सगळ्यांनी. हे 2017 च्या परीक्षेला आलेलं आहे. अतिशय महत्वाचं गणित होतं हे, आणि मला वाटतं सगळ्यांनी सोडवलं असेल. ठीक आहे, लिहून घेतलं असेल. तुमचं एक गणित पाहू आता. तीनाचा 9 भागात गुणिले तीनाचा वजा 5 चा एक्स घातांक बरोबर 27. तर एक्स बरोबर किती, अशा प्रकारचं गणित आहे. थोडा विचार करा याच्यावर काय करावं लागेल. आता पहा, हे कसं सोडवता येईल पाहिजे आपल्याला. इथं पाया समान आहे आणि गुणाकार आहे, म्हणून घातांकाची बेरीज करायची. तर बेरीज करताना पहा, 9 अधिक वजा 5, 9 अधिक वजा 5, तर अधिक वजा वजाच होणार आहे, म्हणून वजा 5. आणि याचा घातांक एक्स आहे, बरोबर 27. आता इथे जर तुम्ही नीट विचार केला, तीनाचा 9 मधून 5 गेलं, किती शिल्लक राहणार आहे, 4. आणि त्याचा घातांक एक्स. तर या ठिकाणी 3 घातांक आला, म्हणून 27 आपल्याला 3च्या घातांकाच्या रूपात लिहायचंय. आणि 27 3च्या घातांकाच्या रूपात कसं लिहिता येईल, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, म्हणजे तीनाचा तिसरा घात 27. पुढची स्टेप, तीनाच्या डोक्यावर घातांकाचा घात म्हणजे डबल घातांक पहा.
डबल घातांक असेल तर घातांकाचा काय करायचं, गुणाकार. सगळ्यांनाच माहिती. 4 गुणिले x बरोबर 3चा तिसरा घात. परत इथं जरूर झाला पहा नियमाला, पाया समान येतात 3 3 आणि बरोबरचं चिन्ह असेल तर घातांक सुद्धा सारखे असतात. घातांक सारखे म्हणजे लेफ्ट साईडचा घातांक कोणता आहे, 4 गुणिले. आणि उजव्या बाजूचा जर घातांक पाहिला तुम्ही उजव्या बाजूचा, तर तो घातांक येईल 3. उजव्या बाजूचा घातांक किती, 3 आहे. आता हे व्यवस्थितरित्या इथं लिहितो परत मी. हा पाया समान आहे आणि म्हणून घातांक सारखा असेल, 4 गुणिले x बरोबर 3. हा घातांक आणि हा सुद्धा घातांक आहे, दोन्ही घातांक सारखे दाखवले. तर आपल्याला इथे x ची किंमत करायची, म्हणून x बरोबर 3/4. जो गुणिले 4 आहे तिकडे भागिले 4 झाला. या पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारचं गणित सोडवता आलं पाहिजे. तर व्यवस्थितरित्या लिहून घ्या सगळ्यांनी. लिहिताना अतिशय काळजीपूर्वक लिहायचे. सर्वांनी वर्ग आणि घन पाठ केले पाहिजे आणि घातांकाचे जे नियम आहे ते लक्षात ठेवले पाहिजे. वर्ग घन आणि घातांकाचे नियम जर लक्षात ठेवले तर 100% तुम्हाला उदाहरण सोडवता येऊ शकतं. अशा पद्धतीने पाहतो आपण आज घातांकाचे नियम परत रिव्हाइज तर केलेच, तर त्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं घेतले. त्यातले त्यात काही उदाहरणं यापूर्वीच्या परीक्षेला कोणकोणते आलेले ते सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न केला. तर सर्वांनी घरी व्यवस्थितरित्या घातांकाचे नियम पाठ केले पाहिजे. त्याचप्रमाणे वर्ग आणि घन सुद्धा पाठ पाहिजे. म्हणजे फास्ट जलद गतीने तुम्ही उदाहरणं सोडू शकता आणि उदाहरणाच्या बाबतीत सराव फार महत्वाचा असतो. गणिताच्या बाबतीत येणं आणि तुम्ही किती जलद गतीने सोडवता स्कॉलरशिपला यालाही खूप महत्व असतं. आणि म्हणून त्याकरता जे विद्यार्थी सराव करतील, काही ओरली सोडवतील तोंडी, तर त्यांना कमीत कमी वेळेत सुद्धा सोडवता येऊ शकतं. ठीक आहे, आजचा तास आपण संपू.